तर दुसरीकडे दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांची बैठक घेतली आहे। दिल्लीचा दौरा अचानक ठरला नसल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। दौरा पूर्वनियोजितच होता असं त्यांनी स्पष्ट केलंय। खासदारांची अधिवेशन काळामध्ये बैठक घेत असल्याचं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। राज्यपालांची भेट घेतली आहे, तर राज्यपालांची भेट घेतली तर तिकडे काही फेरबदल होणार अशा चर्चा आणि तुम्ही अचानक राजधानी दिल्लीत तर अरे बाबा, अचानक आलेलो नाही मी। दरवेळेला मी अधिवेशन काळात येतो आणि अधिवेशन काळामध्ये मी आलेलो आहे खासदारांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याबरोबर चर्चा करायला। खासदारांची देखील मी जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा येतो, इथे दिल्लीमध्ये बैठक घेतो आणि NDA आणि आमचं जे काही नातं आहे त्या खऱ्या अर्थाने या अधिवेशनामध्ये देखील आमचे लोक भारताची बाजू घेऊन, देशाची बाजू घेऊन, भारतीय लष्कराची बाजू घेऊन, NDAची एक घटक पक्ष म्हणून जी मजबूतीने बाजू लावून धरतात ते देखील दृश्य आपण पाहत आहे। त्याबद्दल देखील चर्चा झाली। त्याचबरोबर या ठिकाणी जे महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत केंद्र सरकारशी निगडीत त्यावरही चर्चा झाली आणि यामधून एकंदरीत काही विषयाला देखील चालना मिळाली आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे जसं डबल इंजिन सरकार आमचं आहे, आम्हाला एकच आहे की महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि म्हणून जसा देश पुढे जातो आहे तसं महाराष्ट्राचा देखील विकास झाला पाहिजे, यासाठी देखील काही विषयावर चर्चा आमच्या बैठकीमध्ये झालेली आहे।